रस्त्यात मिरवणूक सुरू असल्याच्या कारणावरून वाहतूक कोंडी झाली असताना एका आयटी इंजिनियरला मारहाण केल्याच्या प्रकरणात कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिवजयंतीची मिरवणूक सुरू असताना कुख्यात गुंड गजा मारणे व त्याचे साथीदार चित्रपट पाहून घरी जात होते। त्याचवेळी वाहतूक कोंडी झाली। याच कारणामुळे वाद वाढून एका आयटी इंजिनियरला गजा मारण्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती। हा आयटी इंजिनियर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळचा असल्याचे सांगण्यात आले होते। मोहोळ यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर कोथरूड पोलिसांनी गजा मारणे याच्या चिथावणीमुळे त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता। गजा मारनेने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन अटक करून घेतली होती। त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती। गुंड गजा मारनेचे वकील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केल्यानंतर आज विशेष मोक्का न्यायालयाने गजा मारनेला जामीन मंजूर केला।